थँक्यू सो मच. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला सामना जो आणखीन एक आपल्या सर्वांच्याच भेटीला येतोय. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये कुलस्वामिनी असोले आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती जर्मन म्हाडस बी या दोन टीमच्या माध्यमातून आज सामना. म्हाडस संघ अगदी बॅटिंग करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण कुलस्वामिनी असोली टीमला पाहताय. सामना सुरू केला जाईल. सध्या आपण पाहाल खेळपट्टीवरती ओपनर्स देखील दाखल झालेत. बॅट्समन अक्षय आणि करण हे दोन खेळाडू तिथे दाखल झालेले आपण पाहताय सध्या. आणि जरूर आता पारितोषिक येत असताना पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहाल ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण टुर्नामेंटसाठी पारितोषिक येत असताना आपण बघाल विकेट हॅट्रिकसाठी 1000 पारितोषिक, चौकार हॅट्रिकसाठी आपण पाहताय 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 700 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण या स्पर्धेमध्ये पारितोषिक असणार आहे. अगदी आपण बघाल संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि अगदी आपण पाहताय साई किरण 11 व शिवस्वराज्य 11 आयोजित श्री दत्तगुरु चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आजची पहिली रात्र या स्पर्धेची आपण पाहताय. सामना अगदी चौथा पाहायला मिळतो, जिथे आपण पाहताय सुरुवात चौकाराने केली आहे. मैदानावरती बॅटिंग करत असताना फलंदाज इथे आपण पाहिलं अगदी अक्षय या बॅटरने स्कोरबोर्डला 4 धाबा बनलेले आहेत. बॅटिंग करत असताना अगदी म्हाडस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानावरती विपुल गोलंदाजी करतायत. चौकार पडल्यानंतर जर विचार केला तर खेळपट्टीमध्ये 2 डॉट बॉल्स गोलंदाज विपुलने टाकलेत. म्हणजे अगदी जो पहिला बॉलवरती मार पडला होता तो मार इथून बरोबर अगदी डॉट बॉलने करतर भरण्याचा प्रयत्न आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतायत. गोलंदाजी करत असताना विपुल पुढे ठेवला. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कल आता तोडून फोडून बॉल चाललाय सरळ पॉइंट कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. मैदानावरती आपण पाहताय बॅटिंग करतोय खेळपट्टीवरती तिथे अक्षय ज्याच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. मैदानावरती अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 चेंडू डॉट आल्यानंतर दडपण होतं आणि त्याच प्रेशरला मैदानावरती हँडल करण्याचा प्रयत्न चौकाराने केलेला आहे. स्विचित करण्याचा प्रयत्न विकेट किपरला उलकावणी दिली आहे. आता इथून चेंडूला अडवणं थोडंसं कठीणच वाटत आहे. दुसऱ्या रनसाठी फलंदाज निघालेत. पाहता क्षणी तिथे आपण पाहिलं लेग बाईज मधून या बॉलवरती 2 धाबा मिळाल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मैदानावरती आपण पाहिलं या सामन्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये आपण अगदी या डाबामध्ये म्हाडस टीमला पाहतोय. टार्गेट मोठं बनवायचं जर असेल तर सुरुवात ही तर तितकीच चांगली मिळणं गरजेची आहे. आणि ऑलमोस्ट फलंदाज हाच विचार करतोय की पॉवर प्लेला इथून भरपूर चांगलं ठरवायचं आहे आपल्या टीमसाठी. आणि मैदानामध्ये अक्षयने काय फलंदाजी केली. पॉवर प्लेचा पहिल्या स्पेलमध्ये बरोबर हाय बॉल पाठवलेला आहे इनसाइड आउट एक्साकावर बॉडी लाईनच्या पलीकडे 4. एका षटकाचा खेळ मैदानामध्ये आपण संपन्न झालेला पाहिला. तिथे आपण पाहताय पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 14 धाबेवरती बॅटिंग करणारा जर्मन म्हाडस बी संघ पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला चौकार, त्याच्यानंतर आपण 2 डॉट बॉल्स, पुन्हा 4 आणि तिथून जर पाहिलं गेलं तर अगदी 2 धाबाच्या लेग बाईज मधून आल्या आणि पुन्हा एकदा चौकार. अशा पद्धतीची फटकेबाजी जी मात्र अगदी पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिली. पहिल्या स्पेलमध्ये 14 बनलेले आहेत. सुरुवात हवी तशी राहिली आहे. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती आता करणला आपण बॅटिंग करत असताना बघाल. करणला माहिती आपला पार्टनर मैदानावरती चर्चेत आहे, मग त्याला इथून स्ट्रायकर एंडला आणणं गरजेचं आहे. आणि जरूर आपण पाहताय प्रयत्न सिंगलचा खूप चांगला गेला. फटका फक्त आणि फक्त इथे दिशा दाखवण्यात यशस्वी राहिला करणच्या माध्यमातून. सिंगल मिळाली. 15 धाबा स्कोर बोर्डला बनलेला आपण पाहताय. पार्टनरशिप चांगली बनवावी लागेल. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुल गोलंदाजी करतायत. ओव्हर दी विकेटने गोलंदाजी होती समोर. बॅक टू दी बॉलर रेड करण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानावरती अक्षयचा होता, जिथे कनेक्शन तर प्रॉपर होतं बट लॉंग ऑनचं फिल्डर
चांगली फिल्डिंग ब्लास्ट स्क्रीन एरियामध्ये अगदी आपण पाहू शकता लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक स्टेट टू स्टेट कट टू कट फिल्डिंग करत असताना आपण पाहिलेत एकदम इथे याही बॉलला गोलंदाज राहुल गोलंदाजी करतात जिथे आपण पाहिलं दुसरा पावप्लेचा खेळ सुरू आहे पुढे ठेवल्या पुन्हा एकदा मैदानावरती शबलवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करनचा होता शॉट्स वरले तिथे प्रोटेक्शन क्षेत्रामध्ये मजबूत पाहायला मिळतो अवेलेबल पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग एकच जावी याही बॉलवरती मिळती आहे सामन्यामध्ये आपण बघू शकतायत पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या ओव्हरऑल या षटकामध्ये हवा तसा इफेक्ट टाकतोय गोलंदाजीच्या माध्यमातून धाबा रोखण्याचा गोलंदाज राहुल पण आता फुलटॉस दिलाय आणि फुलटॉस म्हटलं की फलंदाजासाठी भरपूर मोठी परभणी असे आणि आता तिथे कबुली दिली आहे 4 धाबेची चौकार दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती इथे आपण पाहताय चौकार आल्या स्कोर बोर्डला 21 धाबा बनतायत फलंदाजी सेट झाली मैदानामध्ये बॅटिंग करणारे अगदी या सामन्यामध्ये आपण पाहताय जनमान माडस 20 संघाची बॅटर मैदानावरती अक्षय चांगली इनिंग खेळत आहेत हाही फटका चांगला होता लॉंगॉनला प्रोटेक्शन अवेलेबल आपण पाहिलेले आहे चांगली फिल्डिंग एका टप्प्यावरती तिथे राहिली आहे 1 रन याही चेंडूवरती मिळती आहे सोचून आणि समजून हा सामना खेळला जातोय खेळपट्टीवरती आपण पाहू शकतायत दोन्ही टीमच्या माध्यमातून एका बाजूने अगदी आसोली संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या बाजूनं या जाफलकाला मोठं ठरवण्याचा प्रयत्न फलंदाजीच्या माध्यमातून माडस संघाच्या माध्यमातून सुरू आहे लास्ट बॉल गोलंदाज राहुलच्या माध्यमातून खूप चांगला आलाय डॉट बॉल षटक मैदानावरती दुसरं जमतं 2 षटकांच्या समाप्तीमध्ये आपण पाहताय स्कोर बोर्डला 22 बनलेले आहेत वेळेवरती लक्ष टाकले तर आपण पाहताय भरपूर चांगल्या पद्धतीनं वेळेच्या बाबतीत खेळ खेळला जातोय गोलंदाजी करणाऱ्या मैदानावरती आपण पाहिलं कुलस्वामीनी असोली टीमच्या माध्यमातून स्कोरबोर्डला 22 म्हणजे अगदी 11.00च्या धावगतीनं या स्कोरबोर्डला धाबा बनवलेल्या आहेत बॅटिंग करत असताना मैदानावरती जनमान माडस 20 संघाच्या बॅटर्सने स्पर्धा अगदी मान आणि सन्मानाची आपल्याला पाहायला मिळते आयोजन एकदम खतरनाक आपल्याला पाहायला मिळेल अगदी आपण बघू शकाल हळूहळू आपल्या मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटमध्ये देखील नक्कीच बराचसा बदल जो मात्र होत चाललेला आपण पाहता आणि त्यामधीलच एक अग्रजन्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतायत श्री दत्तकृपा चषक 2026 हे दुसरं पर्व संपूर्ण अगदी आपण पाहिलं समस्त ग्रामस्थ मंडळ नवापाडाकरांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग राहिलेली स्पर्धा आहे आणि आयोजन करणं म्हणजे खरं तर सोपं नसतं त्यासाठी भरपूर मोठी जिद्द लागते चिकाटी लागते मेहनत लागते आणि या सर्वच गोष्टी करता उराशी घेऊन ही स्पर्धा भरवण्यात यशस्वी राहिलेला आहे नवापाडा गाव तिसऱ्या षटकाला सुरुवात मैदानावरती गोलंदाज कार्तिक दाखल झालेत लेगस्टंपला चेंडू सोडून चाललाय व्हाईट बॉल क्षेत्ररक्षण फैलावलं गेलं मैदानावरती आपण पाहताय तिथे 5 फिल्डर बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ऍड केलेत समोर मैदानावरती गोलंदाजीमध्ये तिसऱ्या षटकामध्ये कार्तिक गोलंदाजी करतायत फुल टॉस बॉल आक्रमण धारण्याचा प्रयत्न कनेक्शन बॅटच्या एंडिंग फ्लोच्या थोडंस अगदी टो क्रुसिंग एरियामध्ये होत असताना आपण पाहिलेलं आहे जिथे सरळ कनेक्शन जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्येच राहत असताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षक फायनिकच्या बॉलवरती आले एक धाव इथेही मिळाली आहे बॅटर अक्षयच्या बॅटमधनं फलंदाज मैदानावरती आपण पाहताय दोन्ही अगदी चांगल्या ताळमेळमधून फलंदाजी करतायत चपल झालेत क्रॉस बॅटमधून आता फटका फाईन एरियामध्ये खेळून काढला तिथे देखील क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत फक्त आणि फक्त एकच धाव मैदानावरती आपण पाहिलं नॉकआउटचा सामना आणि नॉकआउट फॉर्मॅट म्हटला तर जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे मागच्या 3 मॅचेसमध्ये आपण 3 संघाला अगदी सेकंड राऊंडमध्ये पोहोचलेलं पाहिलेलं आहे आणि आता चौथा सामना मैदानामध्ये सुरू आहे पुढे ठेवलं ऑन साईडला आता चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि मॅचची आली आहे महत्त्वाची विकेट बॅटर अक्षयला सोडावं लागेल मैदान फलंदाज बाद अक्षय आउट
25ला आपण पहिलं नुकसान करत असताना या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या जर्मन माडस बी संघाला बाल. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी तिथे साईला पाठवलेले पॉपिन क्रिसवरती सामन्यामध्ये आपण पाहताय. आता दबाव इथून माडस संघाच्या बॅटर्सवरती कदाचित असू शकतोय. फुल टॉस होता, आल्या मैदानावरती आक्रमण धारण्याचा प्रयत्न फलंदाज इथे साहिलचा देखील आपण पाहिलेला आहे. क्विकली दुसऱ्या धाबेचा सिग्नल आणि तिथे मिळाल्या जात आहेत. या बॉलवरती देखील 2 धाबा. बघा मोठ्याच फटक्याने धाबा येत नसतात, कधी कधी तुम्हाला अगदी सिंगल डबल्सला देखील प्राधान्य द्यावं लागतं आणि ऑलमोस्ट मैदानावरती जरी अगदी विकेट्स गेल्या असेल, जरी मोठे फटके येत नसेल तरी देखील सिंगल डबलच्या माध्यमातून धाबा बनवण्याचा प्रयत्न होतोय. हा बॉल चांगला गोलंदाज कार्तिक गोलंदाजी करतात. लेन थोडीशी पुढे नेली आहे, पडल्यानंतर फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. तिथे आपण पाहताय निर्धाव चेंडू. आज करताना आपण पाहिलं संपूर्ण स्पर्धा जी मात्र भरपूर चर्चेची आहे आणि सातत्याने आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ म्हटला तर लाखो दिलांचा त्योहार असतो आणि जरूर आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहतोय. वेस्ट ऑफ वाईट, नो बॉल, नो चेंडूचा इशारा जो मात्र अगदी पंचांच्या माध्यमातून आला. एक्स्ट्रा प्लस सिंगल म्हणजे 2 धाब्याच्या बढतीने आता स्कोर बोर्डला या सामन्यामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करणारा अगदी जर्मन माडस संघ 29-29 वरती पोहोचलेला आहे. बागफुडला जाऊन आता लेटकटचा फटका, अप्रतिम स्ट्रोक. मैदानावरती आपण पाहतोय बॅटर खेळपट्टीवरती फलंदाजी करतो, तिथे अगदी जरूर आपण पाहाल करण पाहायला मिळतोय. करणच्या बॅटमधून बॉल चालला आता थर्डमॅन बॉडीलाईनच्या पलीकडे. नाही गुड आहे. चला अधिकशी टीम मिटिंग करायची नाही विनंती असेल दोन्ही टीमला. ड्रिंक ब्रेक इथे घेतला गेला मैदानावरती आपण पाहता चर्चा दोन्ही टीमने आता ऑलमोस्ट केली आहे. गोलंदाजी करत असताना मैदानावरती कुलस्वामीनी आसोले संघ हाच चर्चा करत असेल मैदानावरती की धाबा रोखायच्या आहेत. पण अपोजिट आपण पाहता बॅटिंग करत असताना मैदानामध्ये माडस बी संघ देखील तितकाच चांगला संघ आहे, तगडा संघ आहे आणि त्यामुळे अगदी ते इथून आता मैदानावरती आक्रमण जरूर करणार आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानावरती आपण संपन्न झालेला पाहिलेला. स्कोर बोर्डला 33 बनल्यात. तिसऱ्या षटकाच्या लास्ट बॉलवरती आपण चौकार खेळत असताना फलंदाजाला तिथे पाहिलं आणि अगदी 33 धाबेवरती पाहता क्षणी स्कोर बोर्डला माडस संघ पोहोचलेला आहे. चौथ्याच पहिला सुरुवात होती. बॉलर राहुल तिथे दाखल झाले आहेत. राहुलचा पहिलाच बॉल लेगस्टम्पला इथून हा चेंडू सोडतोय. व्हाईट बॉल. एक्साची गोलंदाजी मैदानावरती आपण पाल प्रत्येकी सामन्यामध्ये अध्यक्षी राहिली आणि याही सामन्यामध्ये अतिरिक्त गोलंदाजी जर सांगायला गेलं तर इथून केलेली आहे गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये असोली टीमच्या गोलंदाजांनी. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. समोर आता अगदी लॉंग ऑफ एरियामध्ये फटका चांगला. लॉंग ऑनचे फिल्डर बॉलवरती लगेचच पोहोचलेत. एका टप्प्यावरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथे मिळाली जाते 1 जाव. फलंदाज मैदानावरती आपण बॅटिंग करत असताना अगदी बरोबर तिथे सुरुवातीला साईलला पाहिलं ज्याच्या बॅटमधून या चेंडूवरती सिंगल आली आहे. स्कोर बोर्डला मात्र आपण पाहता अगदी बरोबर 35 धाबाच्या मात्र बनलेल्या आहेत. शफल झालेत अक्रॉस बॅटनं. आता फलंदाजाने घेतले बरोबर गोलंदाजाला आड्या हातामध्ये आणि बॉल पाठवलेला आहे फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक 4 धाबा.
खेळपट्टीवरती फलंदाजीमधून जरूर हा फलंदाज ठरला जाईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. स्कोरबोर्डला आपण पाहताय 39 बनलेले आहेत. इम्पॉर्टंट बॅटल नॉकआउटचा सामना जो जिंकणार तो या सामन्याचा अगदी सिकंदर राहणार आहे. पुढे ठेवतात ऑन ड्राईव्हला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंगॉनच्या फिल्डर बॉलवरती तिथे पुन्हा एकदा ट्रॉफी की करत असताना आपण बॉलर एरियाला पाहिलेलं आहे, जिथून भेटली जाईल या बॉलवरती एका जाव. अधिकची रिस्क मैदानावरती उचलली जात नाहीये. बॅटिंग करत असताना आपण पाहाल अगदी या सामन्यामध्ये सध्या तरी भारत संघाच्या बॅटर्सकडनं, कारण त्यांनाही माहिती आहे विकेट थांबली तर धाबा आपोआप येतील आणि जरूर त्याच उद्देशानं हा खेळ सुरू आहे. या दरम्यान आपण पाहता अगदी पाहुण्यांचा शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीमान पप्पूदादा मोरे आणि त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर अगदी शादिक दादा यांचं शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही पाहुण्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी हार्दिक शुभ स्वागत करतोय. श्री दत्तकृपा चषक 2026 ची स्पर्धा पर्व दुसरं आणि रात्र क्रमांक 1 या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अगदी या पाहुण्यांची उपस्थिती या मंचावर देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सामन्यामध्ये विकेट आली आपण पाहताय सध्या बॅटिंग करणाऱ्या मैदानावरती इथून माडस संघाची बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती आपण साहिलला बाद झालेला पाहिलंय. 40 धाब्यावरती 2 विकेट इथे खोले जात आहेत. वन साइड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या माडस संघाचे गोलंदाज राहुल गोलंदाजी करतायत. पलटवार दर्शवला जातो इथून या स्पेलमध्ये राहुलकडनं. शफल झाले शॉट ऑफ लेंथ, बॅटची थोडीशी टॉपेज. विकेट किपरनं मनवलं. आता मैदानावरती अजून एक सेलिब्रेशन. बॅटर मैदानावरती गमन आला काय आणि गमन परतला काय, सेम टू सेम विकेट. विकेट अजून एक मिळालेला आहे. गोलंदाजी करत असताना सामन्यामध्ये आपण पाहता अगदी असोले टीमला गोलंदाज राहुल तिथे गोलंदाजी करतायत. खेळपट्टीवरती आपण पाल 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि नुकताच आपण पाहू शकाल मैदानाच्या सभोवताली करतर पाहुण्यांची उपस्थिती जी मात्र अगदी थोड्याच वेळात होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. करतर सातत्यानं या मैदानावरती आपण बघू शकताय ज्यांच्या माध्यमातून नेहमीच करतर ज्या काही स्पर्धा होतात ते मैदान ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत राहतं. करतर सन्मान्य आदरणीय सुनीलजी माळी साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहताय सुनीलजी आलम साहेब हे दोन्ही व्यक्तिमत्व इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करणं आपण व्यासपीठावरती या. आपली हक्काची स्पर्धा जरूर आपण पाहाल. जरी ऑर्गनायझिंग नवापाडा करतर ग्रामस्थ असेल तरी देखील स्पर्धा ही आपली आहे आणि जरूर आपुलकीची स्पर्धा जी मात्र ठराविक आपण चांगलीच पाहताय. शफल झाले. लेफ्टी बॅटर मैदानावरती फलंदाजी करतो. तिथे बॅटिंगसाठी आलाय रुद्र हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून बॉल चाललाय फारलेक सी मार्गेच्या बाहेर. चौकार. चौकार आलेला अगदी मैदानावरती राहुलच्या अंतिम बॉलवरती. ऑलमोस्ट 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आपण पाहताय. स्कोर बोर्डला 44 धाबा बनल्यात. इथून पारितोषिक येत असताना आपण पाहाल रुद्र या फलंदाजाने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर आमच्या आदरणीय प्रवीण दादा चौधरी यांच्या माध्यमातून आता 500 रुपयाचं पारितोषिक जे मात्र आपण पाहताय. विश्वास भरपूर आहे. आज अगदी दोन्ही संघाचा प्रेक्षक जो आतोनात या क्रीडा नगरीमध्ये गर्दी करत असताना आपण पाहिलेला आहे आणि ऑलमोस्ट जेव्हा अगदी एखाद्या गावाचा संघ जर खेळत असेल तर तिथे प्रत्येकी टीमचा सपोर्ट हा करतर प्रेक्षकांच्या माध्यमातून उपस्थित असतोच असतो आणि आज आपण पाहू शकतो या मैदानाच्या सभोवताली प्रत्येकी संघाचा प्रेक्षक आपल्या टीमला करतर सपोर्ट देण्यासाठी उपस्थित आहे आणि ते करतर आवर्जून या स्पर्धेचा आनंद लुटतायत. ऑन साईडला फटका चांगला होता. या बॉलवरती 2 धाबा मिळत आहेत. स्कोरबोर्ड 46 वरती पोहोचलाय. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. फुल टॉस बॉल वेस्ट ऑफ हाईट नो बॉल.
गोलंदाजी करत असताना मैदानावरती गोलंदाज अतिरिक्त गोलंदाजी करतोय आणि तिथे मात्र आपण पाहता आता धावून पळून जर पाहिलं तर खेळपट्टीवरती इथे मात्र आपण बघाल 2 धाबा घेतलेल्या आहेत. 2+1 म्हणजे 3 धाबा मिळतील. सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत 4 षटकांची अगोदरच मागणी राहिली आहेत, बट या षटकामध्ये एक्स्ट्रा गोलंदाजीची गोलंदाजी करत असताना युवराजला आपण पाहताय. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अगदी सही संघ आणि त्यांच्या विपक्षात कुलस्वामिनी ठुणे या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण मिड इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी पोहोचून राहा. चालू सामना आपण पाहताय 1 सेट इनिंगमध्ये अंतिम षटक खेळाच्या दृष्टिकोनातून सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज खेळपट्टीवरती युवराज गोलंदाजी करतायत. शबोलोन करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅटचा अगदी फ्लोमध्ये चेंडू सापडला नाहीये. लेग बाईचा इशारा जो मात्र या बॉलवरती मेन पंचांचा इथं असताना आपण पाहताय. धाबा कशाही येऊत, धाबा खरं तर महत्वाचे त्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहता अगदी माडस संघाला आणि त्या धाबा जरूर मिळत आहेत. स्कोरबोर्डला आपण पाहताय बरोबर इथे अर्धशतक टीमचं जे मात्र इथून झळकावलं जात आहे फलंदाजी करत असताना जनमान माडस बी संघाचं. आज जरी विकेट गमावले असतील तरी देखील मैदानावरती न कसता न थांबता आपल्या टीमचा धावफलक कशा पद्धतीचा मोठा होईल या गोष्टीवरती भरपूर चर्चा केली आहे. बॅटिंग करत असताना माडस टीमच्या बॅटर्सने रुद्राज ठाकरेंना फलंदाजी करतोय. पडल्यानंतर बॅटची आतली टॉपेज घेतली होती. विकेट किपर थोडेसे लांब होते, तिथे आपण पाहिलं चांगली फिल्डिंग. डॉट बॉल गोलंदाज मैदानावरती युवराज कडनं येतोय. खेळ चांगला आहे. फुल टॉस आता विकेट किपरने केली आहे भरपूर मोठी चुकी आणि म्हणतात नेहमीच चुकीला माफी नाहीये. बॉल चालला आता सरळ ब्लास्किनी एरियामध्ये, बट तिथे आपण पाहू शकाल व्हाईट बॉलसाठी आता रिव्ह्यूची मदत घेतली जाते. चौकार तर तिथे जरूर आलेला आहे, पण सध्या आपण पाहू शकाल एक्सा बॉल आहे की नाही आहे हे इथून आता अगदी टेक्निकल रूममध्ये चेक केलं जात आहे. आणि बरोबर हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून ट्रॅव्हलिंग करतोय. फेल डिलिव्हरी 22 मधून 4 जो मात्र इथून येत असताना आपण पाल स्कोर बोर्डला बॅटिंग करणाऱ्या माडस बी संघाच्या आणि दाफलकाला आपल्याला पाहायला मिळत आहेत 54 धाबा. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं भलं मोठं आव्हान करता बनलेले आहेत आणि त्या धाबा अगदी चेसही होत असताना आपण पाहिल्यात. शबोलोन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहिला. डायरेक्ट हिट. डेफिनेटली आपण पाहिलं बरोबर मैदानाच्या आतमध्ये मोजून मापून डायरेक्ट हिट कन्फर्म आहे. विकेट येईल. धाबाच्या माध्यमातून फलंदाज खेळपट्टीवरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तिथे अगदी आपण पाहताय फलंदाजीच्या माध्यमातून करण बाद झालेला आहे आणि सामन्यामध्ये आता 56 धाबेवरती असताना चौथा लॉस या बॅटिंगमध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या 17च्या खेळामध्ये आपण बघताय माडस टीमने केला आहे. थंडीचा प्रभाव जो मात्र इथे आपण जरूर थोडासा आता वाढत चाललेला बघतोय आणि या हवेच्या सानिध्यामध्ये अगदी रजनी टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जो मात्र आपल्याला भरपूर चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. सामना चांगला आहे. बहुचर्चितला खेळ मैदानावरती आपण पाहाल सध्या घडीला या डाबामध्ये सुरू आहे. अंतिम षटक गोलंदाज युवराज कडनं टाकलं जात आहे. समोर खेळपट्टीवरती आपण बघताय नवीन फलंदाज गणेश दाखल झाले आहेत. गणेश आलाय. फुल टॉस होता, सोडून दिलाय. धाबाची संधी थ्रोफेक इथून थोडीशी आता खराब दिसते. व्हाईट प्लस याही बॉलवरती मात्र इथून एक सिंगल जी आता 22 मधून मिळते आहे आणि कन्फर्म रित्या जर पाहिलं गेलं तर 2 धाब्याच्या बढतीने धावफलकाला पुन्हा एकदा या स्कोरबोर्डला आपल्याला बघायला मिळतील. फलंदाजी करत असताना जर्मन माडस बी संघाच्या 56 धाबा. गोलंदाजी भरपूर खराब केली आहे या सामन्यामध्ये. बॉलिंग करत असताना अगदी आपण पाहताय तिथे खेळपट्टीवरती कुलस्वामीनी आसोली टीमच्या गोलंदाजांनी घासून पुसून मेहनत करत मैदानाच्या आतमध्ये केली जाते आहे. धाब्यांसाठी मैदानावरती माडस टीमच्या बॅटर्स कडनं पुढे ठेवलं. मिड विकेटला कार्पेट फटका एकदा वेगात घेतलेला. दुसरीचा प्रयत्न बरोबर भेटल्या जातील 2 धाबा. खेळामध्ये आपण पाहता इथे
अंत जो मात्र 2 धाब्याने होतोय. वन साइड इनिंगसाकडे मैदानाच्या आतमध्ये संपन्न होईल, जिथे फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग केली जर्मन माडस बी संघाने, ज्यांनी बनवलेले आहेत. स्कोरबोर्डला आपण पाहिलं 58 धाबा आणि 59 धाबेचा पाठला तिथे केला जाईल. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहू शकाल अगदी आसोले टीमच्या माध्यमातून. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. चला चई टीमचे कॅप्टन्स आणि अपोजिट जर बाळगले तर आमने सामने खेळ करत असताना तिथे कुलस्वामिनी ठुणे संघ असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेकी करून घेतोय. फिल्डिंग सज्ज करायची विनंती असेल मैदानावरती माडस टीमला. फलंदाजी केली ज्यांनी खरं तर मैदानाच्या आतमध्ये 58 बनवलेले आहेत. 59 धाब्याचं टार्गेट सेट केलं आहे जर्मन माडस बी संघाने आणि जरूर आता गोलंदाजी केली जाईल माडस बी संघाच्या माध्यमातून आणि बॅटिंग केली जाईल. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहताय तिथे कुलस्वामीनी असोले टीमच्या माध्यमातून आणि या धाबा चेस होतील की डिफेन्स हे ऐकवण्यासाठी कमेंट्री बॉक्समध्ये करूया पुन्हा एकदा परिवर्तन. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक अगदी दीपवीर बिराडे सर. थँक्यू. चला लास्ट ऑफिशियल कॉल आहे. टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणेला कॅप्टन लगेचच संपर्कात या. येस इट इज. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस जर आपली उपस्थिती लाभली नाही तर श्रीगणेश चेई टीमला टॉस विन डिक्लेअर दिलं जाईल. पहिला बॉल पडायच्या आत आपली उपस्थिती गरजेची आहे. चला थोडे फास्टली या. कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. वेळ का करताय म्हाडसकर. बाकी म्हाडस टीमच्या प्रेक्षकांना विनंती आहे रिलिंगच्या आपण बाहेर या. आयोजकांची सूचना आलेली. चला रिलिंगच्या मागे या आपण मनीष भाऊ. हवं तर मेन स्टेजवर या. मेन स्टेजवर देखील भरपूर जागा उपलब्ध आहे. बघा प्रेक्षक या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत. पप्पूदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण कव्हर करतो टॉस. नेक्स्ट मॅच पहिला फेरीतील लास्ट मॅच सायश 11 श्रीगणेश आणि त्यांच्या विरोधात इन अक्षल असेल. कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे टॉस होतोय दादांच्या शुभ हस्ते. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव नंदूदादा माडसे यांच्या वतीनं म्हाडस टीमच्या प्रत्येक गोलंदाजाकरता विकेट साठी कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे ते 500चं जे सध्या आपल्यासोबत जॉईंट झालेत. श्रीगणेश चेई वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. आज जास्त करून पहिल्या रजनीत प्रत्येक टीमनं टॉस जिंकत बॅटिंगलाच पसंती दिलेली आहे कारण या मैदानावरती धाबा होत आहे ते चांगलं ठाऊक आहे आणि चेई टीमकडे बॅटिंग ऑर्डर फार डीप आहे. मागच्या स्पर्धेत त्यांचा जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे. त्याच कॉन्फिडन्सनं आज संपूर्ण स्क्वॉड दाखल झालेला आहे. मात्र समोर आमिर अँड आर्मी अर्थातच कुलस्वामिनी ठुणे इन ॲक्शन आहे. दुसरा डाव सुरू होतोय. पहिल्या डावाच्या अंती एकंदरीत धावफलकावरती बनल्या गेल्या त्या 58 धावा 59 धाबेचं टार्गेट आहे. ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल झाली आहे. विपुल आणि त्याच्यासोबत मयूर देते तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात देवेश. गेम इज ऑन
ऑल इज सेट. पहिला बॉल टॉपेज. शॉट थर्डमॅन आणि फाईन लेगचा फिल्डर उपस्थित झालेला बिहाइंड द विकेट. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप मिळेल ती अवघी एक सिंगल आणि सिंगल सहित सध्या खातं खुलं होतं महत्त्वाच्या मॅचमध्ये. कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोळे क्रिकेट संघाचं मोठं टार्गेट सेट झालेलं आहे. त्याच कारणासह पॉवर प्लेची 2 षटकं ही निर्णायक असतील कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोळेच्या दृष्टिकोनातून. या 2 षटकात धावफलकाचा वेग मेंटेन करावा लागेल. ड्राईव्ह केल्या बॉल इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड. मिड ऑफला बॅकअप बी खराब. बॉल थोडा बाजूला गेलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. मिसफिल्ड मिस्टेक आणि तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या आपण बघत आहोत स्कोर बोर्डवर. बॅटची कडा कॅच ड्रॉप. बॉल मागे लॉंग स्टॉपला. लक फॅक्टर ऑन. लकी 4 यदुत चौकार. झेलची संधी होती मात्र त्या संधीचं सोलं झालं नाही. वेग चांगला होता बॉलचा. जशी कडा घेतली तसा थेट बॉल निघाला तो लॉंग स्टॉपला. लक फॅक्टर ऑन. मयूरसाठी येतोय लकी 4 आणि या चौकारासोबत सध्या संघ पुढे सरकतोय. कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोले 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 59 धावसंख्येच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. पूल करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोही फसलाय. विथ द हेल्प ऑफ बाईज मिळेल ती एक सिंगल धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि स्कोर सध्या एक्स्ट्रा धाव्यासहित आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा याच बरोबर सध्या स्कोर बोर्डवर. स्टँडच्या आज जे प्रेक्षक बसलेले विनंती मित्रांनो, वायरिंगला कुठलाही प्रॉब्लेम होता कामा नये. ऑन साइडला अक्रॉस बॅट टर्न केल्या बॉल. फिल्डर पाहतायत आणि पाहतच राहतील. निघाला बॉल एक टप्पा घेत त्यांच्या डोक्यावरून मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. या चौकारासोबत एकूण 12 धावा धावफलकावर. लक्ष जरी मोठं असलं तरी देखील चांगली सुरुवात जी अपेक्षित होती ती सुरुवात या षटकात सध्या मिळते टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोळे क्रिकेट संघाला. शॉर्ट ऑफ लेंथ तोटा धावून दिले. स्टिक हुक करण्याचा प्रयत्न. इट इज व्हाईट बॉल. मिळेल ते एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या धावफलकावरती. ऑलवेज रिक्वायर्ड रन रेट 12ला टच करत होता जेव्हा सेकंड इनिंग स्टार्ट झाली होती, पण सध्या फ्रंट सीटवर आपण बघत आहोत. कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोलेला टर्न केल्या बॉल. मिड विकेटला गॅप मोठा आहे. फिल्डर दूर आहेत. आउटफील्ड अत्यंत वेगवान. थोडी मिसफिल्ड. 3ऱ्या धाब्यासाठी कॉल दिलाय आणि तोपर्यंत या बॉलवरती सहजरित्या आता 3 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. 7 ऑफ फर्स्ट ओव्हर सक्सेसफुल 1 फॉर टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोले. 16 धाब्याचा फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकांत या टीमला मिळालेला आहे. पाठलाग 59 धाब्याचा सुरू आहे. 24 चेंडू 4 षटका आणि अजून या मॅच मध्ये विजय करता 43 धावेची आवश्यकता. दोन्ही सलामीवीरांची जबरदस्त कामगिरी. विपुल आणि त्याचबरोबर मयूर या दोन्ही फलंदाजांनी चांगलं योगदान या सामन्यात दिलेलं आहे. पहिल्या षटकांती 16 धावा स्कोर बोर्डवर. 3 बॉल 8 विपुलनं बनवलेले आहेत तर 3 बॉल 6 मयूरनं बनवलेले आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चांगला स्टार्ट. मात्र P2 मध्ये देखील आता धावा त्याच वेगाने येतील काय पाहायचंय. बापू गोलंदाजीसाठी दाखल झालेत अर्थातच शाहिद. चला माडसकर. वेळ जास्त खर्च होतोय. टाइम काउंटर सुरू आहे मित्रांनो.
थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पहिल्याच सामन्यात आय थिंक एक्स्ट्रा वेळ घेतल्या कारणास्तव विघ्नता स्पोर्ट्स व्यापारी मानवेला जवळजवळ 2 फिल्डर 5व्या षटकासाठी 30 सर्कलच्या आत घ्यावे लागले होते. अगदी पहिल्या सामन्यापासून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी. फलंदाज बाद आणि लागलाय मैदानावरती सध्या 16ला धक्का. पहिला टीम कोलसोमेनी स्पोर्ट्स असोलेला ओईटीट्स आउट. बॅटर बॅटिंगसाठी युवराज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल. वायडिश मिड ऑफला चांगला झेल संपादित होतोय. चांगला स्टार्ट या मॅचमध्ये दिल्यानंतर मात्र फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. डाव समाप्त होतोय. विपुलचा नवीन बॅटर युवराज आता जॉईंट होत आहेत. सोबत देतील मयूरची. 16ला सध्या पहिला धक्का लागलेला आहे. विकेटच्या शोधात होता संघ. जनमान माडसभाई पहिल्या षटकात जास्त धावा खर्च झाल्या होत्या आणि बापू जसे गोलंदाजीसाठी आले पहिल्याच बॉलवर त्यांच्या वतीनं विकेट कॅरी झालेले. शॉर्ट ऑफ लेंथ होता समोर. ऑफर केला स्ट्रोक. मिडॉनला बीट करत बॉल मागे लॉंग बॉलला चेस आहे. फिल्डरसाठी सेकंडसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील आता तिसऱ्याच धावेनं पूर्ण झालेले. युवराजला आपण बघत आहोत. नवीन बॅटर जो सध्या स्ट्रायकर एंडला दाखल झाला आणि 2 धावेसोबत सध्या त्याचं व्यक्तिगत खातं खुलं होतंय. व्यक्तिगत अकाउंट ओपन झालेले. 2 धावेसहित धावा बनलेले 18-18. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग मात्र अपीलमध्ये फील नाही. पंचांचा स्पष्ट नकाल. विकेट किपरचा उत्साह जोश तर पाहण्याजोगा होता मात्र अखिल पंचांकडून आता नकार आलेला आहे. सांगता झाली ती डॉट बॉलची धावा सध्या स्थिर. स्कोरबोर्डवर टोटल 18-18. शॉर्ट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. आलाय आणखीन एक डॉट बॉल आणि सध्या डॉट बॉलनं दाफलक स्थिर. पहिल्या षटकात थोडे महागडे राहिले खर्चिक राहिले देवेश तर मात्र बापू यांनी छाप सोडलेली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं जल हे तो कल हे पाणी हे जीवन या उक्तीप्रमाणे आम्हाला बिस्लरी बॉक्स सौजन्य पाणी सौजन्य लाभलेलं आहे. पप्पू दादा मोरे आणि त्याचबरोबर शादिक दादा या दोन्ही अतिथींचा संयोजक समितीच्या वतीनं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. नाव बॅक टू क्रिकेट. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या बनलेला आहे तो 19-19. बॅटची कडा घेत पायावर आदलाय बॉल. धाव हवी आहे. यष्टीरक्षक पोहोचतात बॅकअपसाठी मात्र ती सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल धावेसहित एकंदरीत धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 20 ऑन बोर्ड. या षटकात आतापर्यंत 5 बॉल टाकत असताना 4 धावा देत एक महत्वाची विकेट बाबू यांनी कॅरी केलेली आहे. स्टील 1 टू गो. एकूण 20 धावा दाफलकर. आणखीन एक चांगला बॉल निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलचे झाले सांगता सक्सेसफुल ओव्हर फॉर बॉलिंग टीम. जनमान माडसबीचं झालं या निर्णायक दुसऱ्या षटकाच्या अंती कमबॅक झाली आहे. वापसी जी नितांत गरजेची होती. P1मध्ये देवेश मागणे राहिले होते मात्र बाबूनं ते वापसी ती कमबॅक करून दिलेलं आहे. अवघ्या 4 धावा देते महत्वाची विकेट. षटक संपली 2 षटकांच्या अंती. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10.00 धाब्याच्या धावगतीनं 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोरबोर्डवर. मॅचमध्ये आता इक्वेशन बाकी आहे. 18 बॉल 3 षटकं आणि विजय करतात 13.00 धाब्याच्या धावगतीनं. अजूनही 39 39 धाब्याची आवश्यकता. चला वेळ जास्त जातोय माडसकर. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. यानंतर आपण पहिल्या फेरीतील आणखीन एक सामना कव्हर करतोय. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीसाठी साहिल दाखल झालेले आहेत. आउटफील्डचा दरवाजा आता खुले झालेला आहे. त्याच कारणास्तव डीप मध्ये सध्या 5 फिल्डर बाउंड्री सेव्हिंग एरियाज सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. पहिला बॉल त्रिफला उद्ध्वस्त. दांडी गुल. यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन.
पहिल्याच बॉलवर मात्र विपुल बाद होत असताना माघारी परत आहेत. युवराज एसीडीज बाद झाले आहेत. यापूर्वी विपुल बाद झाले होते. नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी आधी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं या सामन्याची सुरुवात झाली होती असं वाटलं होतं 59 धावा चांगल्या वेगानं चेस केल्या जातील, मात्र आता वापसी जी बाबूने केली आणि साईलने देखील प्राप्त परिस्थितीचा पहिल्याच बॉलवर फायदा घेतलेला आहे. पहिल्याच बॉलवर बँग ऑन टार्गेट त्रिफला त्यानं वाकवलाय. तो युवराजचा नवीन बॅटर आधी आता बॅटिंगसाठी दाखल झालाय. स्कोरबोर्डवर सध्या टोटल लॉस ऑफ 2 विकेट, 20 ऑन बोर्ड, 20 धावा सध्या दाफलकावर. खोलात आहे बॉल आणि सरळ धडकलाय तो ऑफ स्टिकला, बँग ऑन टार्गेट. आणखीन एक टो क्रशर यॉर्कर. फलंदाजाला संधीच दिली नाही, शाहरुख खानने चित करून टाकलंय ते आधीला. आधी देखील आल्या बॉली माघारी. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता दिलाय तो गोलंदाज साहिलनं. ही इज नाव ऑन हॅट्रिक. सोबतीनं स्पर्धेचे आपले आयोजक सुरेश दादा गुडे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. संधी बनली ती साहिलला. लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूबाटचा संपर्क मात्र घडवता आला नाही. निघालाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. जबरदस्त वापसी, जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये झालेलं आहे. पहिलं षटक मागणं राहिलं होतं, वापसी हवी होती आणि सध्या ते संकेत या दोनही गोलंदाजांनी दिलेले आहेत. स्लोवर वन बॅकफुटवर गेले, पूल केला डीप मध्ये फिल्डर, मिड विकेटला उपस्थित, चांगलं बॅकअप, एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त आता काही नसेल, अधिक काही नसेल. पहिल्या षटकात ज्या टीमचं धावफलक वेगाने वाहत होतं, पुढे फ्लाय होत होता, आता सध्या त्याच टीमचा एका एका धावेसाठी संघर्ष सुरू झालाय. हेच तर शॉर्ट टर्म क्रिकेट. प्रत्येक बॉलवर जिथे तुम्हाला सामन्यामध्ये फार मोठा बदलाव नेहमीच पाहायला मिळतो. ऑन साइडला खेचलाय बॉल अक्रॉस द बॅट आणि पोचलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ह्यूज हिट, हाय अँड हँडसम सिक्सर. व्हॉट अ टायमिंग. चांगलं मिडलिंग, चांगलं टायमिंग, षटकार जो नितांत गरजेचा होता. आणि या 6 धावेसोबत सध्या धावफलकावरती एकूण टोटल 27, 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर, 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 3 सिक्सर, 1000चं कॅश प्राइज सुरेशजी गुडे साहेब यांच्या माध्यमातून. षटकारानं स्कोर 27-27. समोर हॅमर केलाय ऑन दी अप, लॉंग ऑनला फिल्डर कोणी उपस्थित नाहीये. टप्पा घेतला, उसळला, तसा निघाला बॉल थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागच्या 2 बॉलवर बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत, ही जमेची बाब कुलसोमनी स्पोर्ट्स असोले क्रिकेट संघाकरता. एंड ऑफ थर्ड ओव्हर, 3 षटकांती बनला गेला 31. विजेते समीकरण 12 चेंडू 2 षटका आणि अजूनही 28 धावेची आवश्यकता. त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. पाच विश्वासाला सार्थ कामगिरी त्याची होईल का. पहिला बॉल गुड लेंथ वरून हलकासा टॉस होतोय, रनआउटचा चान्स तो मात्र आता एसटी रक्षकानं गमावलाय.
बाईचा सिग्नल 1 धाव आणि सिंगल धावे सहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 32 धावा. विजेतं समीकरण 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये अजूनही 27 धाब्याची आवश्यकता. या स्पर्धेचं खास आकर्षण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक इलेक्ट्रिक बाईक जी या स्पर्धेची शोभा वाढवतीये. समोर लॉफ्ट केला बॉल, क्षेत्ररक्षक उपस्थित, लॉंग ऑनला पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज मयूरचा खेळ. तिसरा आद्रा कुलसोमेनी स्पोर्ट्स असोळ क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. वरती दाखवलेला संघकर्णधारानं विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थक कामगिरी सध्या सेकंड स्पेल मध्ये होत असताना आपण बघत आहोत. धावा 32-32. सेट बॅटर मयूर आता बाद झालेला आहे. नवीन बॅटर जॉईंट होतोय, सोबत देईल विकीची. सदा बॅकफुटर जात कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला लेंथ बॉल. टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा बाउन्स घेत निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. विथ द बॉल पहिल्या षटकात खर्चिक राहिल्यानंतर या षटकात मात्र वापसी केलेली आहे ती गोलंदाज देवेशनं. फ्रंटलाईन सीमर सध्या प्रभावित करतोय. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. आता थोडा खाली राहिला, निघाला ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्यांची समांतर उंची गाठत असताना निघालाय बॉल. विकेट किपरच्या हातात बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. न्यू बॅटरसाठी परिस्थिती सध्या धावा बनवण्याकरता थोडी बिकट आहे. पूलचा प्रयत्न तो फसलाय. कॉट अँड बॉलचा चान्स आणि त्या संधीत सोना आणखीन एक धक्का दिलाय तो गोलंदाज देवेशनं. काढली या षटकातली दुसरी विकेट. फलंदाज बाद. सदा परत आहेत माघारी. 1 मोर विकेट डाऊन. शॉर्ट स्कोर लेगला बॅकअप डायरेक्ट हिट मात्र तो दिला नाही. एकच धाव सिंगल धावे सहित झाली ती षटकाची सांगता. सेकंड स्पेल मध्ये देवेश कडून जबरदस्त कामगिरी. 4 षटकं संपली. 4 षटकात बनल्या गेल्या त्यात 33 धावा. विजयाचं समीकरण शेवटचं षटक, अखेरचं षटक, 6 चेंडू आणि आता 26 धावेची आवश्यकता. बरोबर 4 षटकं टाकण्याकरता 20 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. थोडं स्पीड अप अपेक्षित आहे. थोडी घाई करा टीम जनमान माडस बी. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. कुलसोमेनी स्पोर्ट्स ठुणे आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश चई. चला दोन्ही टीम स्क्वॉड विनंती रेडी राहा. आपण जसा चालू सामना संपेल लगेचच मैदानात उतरावं लागेल. 6-26 पहिलाच बॉल प्लेड ऑन. ऑफ स्टिक वरती जाऊन बॉल आदळलाय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट रोहनला मिळते. सुयश. फलंदाज बाद. तेहतीस धावा सध्या धावफलकावर. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानात दाखल होतात. विराज. पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात झाली होती मात्र जसा फलंदाजीचा क्रम कोसळला त्यातून सावरता सावरता आतापर्यंत 6 फलंदाज मात्र गमावलेत. फुल टॉस. बॅटची कडक घेत बॉल जागेवरच घरंगळत राहिलाय. डॉट बॉलची झाली आहे सांगता. 4 चेंडू आता विजयाकरता 26 धाब्याची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. चेई आणि त्याचबरोबर ठुणे.
शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न, मिसॅम स्ट्रोक बॉल हवेत. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत आले होते मात्र झेल संपादित करू शकले नाही. अवघड कॅच मात्र प्रयत्न सुंदर होता. एक धाव. आता जवळ सामन्याचा निकाल खुला झालेला आहे. 3 चेंडू या सामन्यात शिल्लक. 3 चेंडूत अजूनही विजयासाठी 25 धावेची गरज. ऑफ साइडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झाले. चांगली फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धाव आणि सिंगल धावेनेची सध्या धावा आपण बघत आहोत. एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 35. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज तितकाच चपल आहे. ऑफ स्टिक आणि बरोबर मिडल स्टिकला बॉल धडक मारतोय. मिडल स्टिक मात्र उखाडली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक हादरा दिलाय तो रोहन नाव. विकेट. रोहनने या षटकात दिले 3 धक्के. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो 23 धावेनं टीम जर्मन माडसबीन. अभिनंदन जर्मन माडसबी. टफ अँड हार्ड लग आपण देऊया टीम कोलसोमिनी स्पोर्ट्स असोलेला. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचं आहे. चला फिल्डिंगसाठी मैदानात उतरा लगेचच. कोलसोमिनी स्पोर्ट्स ठुणे. चला वेळ का करताय आमिर? लगेचच मैदानात उतरायचंय. चालू सामना संपलेला आहे. चला मैदान गाठा लगेचच एका बाजूला. यानंतर आपण सामनावीर पुरस्कार जाहीर करतोय. सामनावीर पुरस्कार आपण देतोय अक्षयला, ज्याच्या बॅटमधून पहिल्या डावात 19 धावेचं योगदान आलं. तो अक्षय ठरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. या अक्षय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या सामनावीर पुरस्काराचा स्वीकार करा आणि या सामनावीर पुरस्काराचं वितरण आम्ही करतोय. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. चला गर्दी थोडी कमी करा. ठुणेकर आमिर अँड टीम मैदानात दाखल व्हा मित्रांनो. ऑलरेडी जास्त वेळ आज गेलेला आहे. आजची पहिलीच रजनी आहे मात्र उद्या ऑन द टाइम आपण मॅचेस कव्हर करणार आहोत. सो विनंती आहे आता मात्र आपले वेळेच्या बाबतीत दिरंगाई नको. मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा. चला ठुणेकर मैदान गाठा. ओपनिंग पे रेडी करा टीम श्री गणेश चे. सामनावीर पुरस्कार आपण जाहीर करतोय अक्षयला. जेव्हा मैदानावरती खेळतोय 10 नवे 11 नवे जवळ आय थिंक 2 टीमचा स्क्वॉड त्यांचा रेडीच असतो. या ऑल द बेस्ट आपण देऊया श्री गणेश छे आणि त्याचबरोबर कोलसोमिनी स्पोर्ट्स ठुणेला. सामना सुरू होतोय. जशी होईल मॅचला सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील प्रकाशजी भला. थँक्यू.